नीटची परीक्षा झालेली आहे. एनटीएची प्रोव्हिजनल आन्सर की सुद्धा आलेली आहे. विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे फायनल आन्सर की, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ओएमआर सीट. याच दरम्यान एक बातमी येते की नीट यूजी 2026चा जो काही निकाल आहे तो 20 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या न्यूज पोर्टलवर या संदर्भात डिटेल बातम्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. निकाल कधी लागेल, त्याचबरोबर काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल याविषयी सुद्धा त्या ठिकाणी बोललेला आहे. संपूर्ण विषय समजून घेऊयात. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. विषय सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत किंवा कोल्हापूरच्या आजूबाजूचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. महालक्ष्मी अकॅडमी पुणे आणि श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण मेडिकल ॲडमिशन गायडन्स सेमिनार अगदी मोफत कोल्हापूर या ठिकाणी घेणार आहोत. या सेमिनारमध्ये स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, त्याचबरोबर अदर स्टेट, त्याचबरोबर MBBS अब्रॉड या ठिकाणच्या ॲडमिशन प्रक्रियेची संपूर्ण डिटेल माहिती त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर वेगवेगळे शासन निर्णय, त्याचबरोबर शासनाच्या महत्त्वाच्या प्रवेश प्रक्रिया, त्याचबरोबर महत्त्वाच्या नोटिसेस, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटेशन, डिटेल माहिती या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना अगदी मोफत मिळणार आहे. सेमिनार जो आहे 5 जुलै 2026 दुपारी 1 ते 4. स्थळ आहे श्री शाहू सांस्कृतिक भवन, दसरा चौक, कोल्हापूर. सेमिनारसाठी लिमिटेड सीट आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा सेमिनार अटेंड करायचा आहे आणि अद्यापही सीट बुक केलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर यांचा संपर्क क्रमांक आम्ही देत आहोत. 9689365500 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही तुमच्या सेमिनारची जी काही सीट आहे ती बुक करू शकता किंवा आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे कट ऑफ नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे. त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन मध्ये लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही घर बसल्या जो काही सेमिनारची सीट आहे ती रिझर्व करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन मध्ये कॉलेजचे कट ऑफ, फ्री बुकलेट, लेटेस्ट न्यूज, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चॅट सपोर्ट सुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मुख्य विषयाकडे येऊयात. वेगवेगळ्या न्यूज पोर्टलवर काल रात्रीपासून नीट रिझल्ट संदर्भात ज्या काही बातम्या येतात त्या बातम्या अशा प्रकारच्या आहेत. अगदी टाइम्स ऑफ इंडिया आहे, करिअर 360 आहे, शिक्षा.com आहे, यांनी सुद्धा ह्या बातम्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. रीनीट 2026 रिझल्ट रिलीज बाय जुलै 20, फायनल आन्सर की अँड OMR सीट. त्याचबरोबर करिअर 360 रीनीट 2026 रिझल्ट लाईव्ह, OMR रिस्पॉन्स सीट्स, फायनल आन्सर की विद्यार्थ्यांची प्रतीक्षेत आहे, ती लवकरच येईल असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर टाइम्स ऑफ इंडिया NTS इज अनाउन्स्ड बाय जुलै 20 रिपोर्ट, म्हणजेच रिपोर्ट्स येत आहेत की 20 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी निकाल जाहीर केला जाईल. याच्या अगोदर जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल येईल असं सांगितलेलं होतं, परंतु अद्यापही एनटीएची प्रोव्हिजनल आन्सर कीज त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यावर एनटीएने चॅलेंज घेतलेले आहेत. देशभरातून जवळपास 10,000 चॅलेंजेस त्याला आल्याचं बोललं जात आहे. त्याचं त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन होत आहेत चॅलेंजेसचे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची OMR सीट येईल. OMR सीटला सुद्धा एनटीएला चॅलेंज करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागेल. त्याचबरोबर फायनल आन्सर की आणि त्याच्यानंतर रिझल्ट अशा प्रकारच्या प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी कदाचित 20 जुलैपर्यंत वेळ लागेल. काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच एनटीएने पुष्टी केली आहे की रीनीट यूजी 2026 परीक्षेचा निकाल 20 जुलैपर्यंत जाहीर केला जाईल. संस्थेने अचूक तारीख जाहीर केली नसली तरी लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं या बातमीमध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना असे आश्वासन दिलेले आहे की फेरपरीक्षेमुळे होणाऱ्या विलंबाचा MBBS शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीवर परिणाम होणार नाही. जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे दरवर्षी साधारणतः जुलै 25च्या आसपास प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होते. हीच प्रक्रियेला विलंब होऊ नये म्हणून युद्ध पातळीवर काम चालू असल्याचं म्हटलेलं आहे. 20 लाखाहून अधिक उमेदवारांनी दिलेली 3 मे रोजीची परीक्षा पेपर फुटीच्या आरोपामुळे रद्द करण्यात आल्यानंतर 21 जून रोजी पुन्हा नीट यूजी परीक्षा घेण्यात आली. आम्ही सध्या कोणतीही तारीख देऊ इच्छित नाही, परंतु निकाल 20 जुलैपर्यंत जाहीर होईल. साधारणपणे परीक्षेच्या 45 दिवसाच्या आत निकाल जाहीर केला जातो, परंतु यावेळी आम्ही 37 दिवसात परीक्षा घेतल्यामुळे आम्ही निकाल खूप लवकर जाहीर करू असे अधिकाऱ्याने म्हटलेले आहे. म्हणजेच 10,000 आक्षेप आलेले आहेत प्रोव्हिजनल आन्सर केला. इथे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे साधारणतः 20 जुलै ही तारीख विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पकडून चालावी असं सुद्धा टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे. या संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट येतील ते आपल्या
यूट्यूब चॅनलपर्यंत मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचत राहू. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पेड काउन्सिलिंगसाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्या नंबरला शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. ॲड्रेसेस सुद्धा दिलेले आहेत. धन्यवाद.